हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर चला, आज मी तुम्हाला 28 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग पेपर पॅटर्नवर कसं करायचं ते पण फक्त 2 पेपर पॅटर्नवर कटिंग करून ते दाखवणार आहे. तर बघा, हे आपलं मापाचं ब्लाऊज आहे. मी 2 नंबरच्या हुकापासून असं व्यवस्थित पूर्ण ब्लाऊज पुढच्या साईडनं असं बघा, पाठीमागच्या साईड पर्यंत असं मोजून घ्यायचं आहे. अशी मी छाती मोजते बघा, अगदी व्यवस्थित अशी. आता कंबरेपर्यंत पकडायचं आहे आपल्याला. टेप सरळ अगदी व्यवस्थित असा गळ्याच्या खालच्या बाजूने व्यवस्थित ब्लाऊज ताणून ताणून धरत आपल्याला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. बघा, छातीचं बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं आपला कटोर आलेला आहे. आपण बोट घालून वरती टक्सच्या इथं अगदी व्यवस्थित असं आपलं माप घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी व्यवस्थित आलेलं आहे. बघा, 3.5 आले तर आपण 31 पकडायचं व त्यातून 3 इंच वजा करायचं. आपले किती येणार आहे? 28 बरोबर. 28 आपलं छाती येणार आहे. बघू शकता, इथं मी माप लिहून घेतलेले आहे. छाती आपली किती आहे? 28 आहे. बघा, अशा पद्धतीने मी नेहमी सगळी ब्लाऊजची माप घेते. फक्त 2च पेपर पॅटर्न कट करून मी कटोरी ब्लाऊज संपूर्ण कटिंग करणार आहे. तो कसा करणार आहे हे डिटेल तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बघा, हा बॅक पार्ट असा व्यवस्थित ताणून धरायचा, अगदी व्यवस्थित ब्लाऊज करत पूर्ण शोल्डर पासून ताणून धरत आपल्याला खाली ब्लाऊज ताणून धरायचा आहे. बघा, आपली तयार उंची किती आलेली आहे? 12 आलेली आहे. बघू शकताय. मी फक्त पाठीमागीलच उंची मोजते व त्याच्यापेक्षा फक्त अर्धा इंच पुढची उंची जादा घेते. बघू शकताय तुम्ही. गळा आपल्याला स्टेप करून घ्यायचा. आपला हा लोठा गळा आहे. बघू शकताय तुम्ही. आपला तयार गळा शोल्डर पासून व्यवस्थित मोजायचा आहे. 7.5 आहे. बघू शकताय तुम्ही. तयार गळा आपला मागचा 7.5 लिहून घ्यायचा. 2 आय म्हणजे अर्धा इंच, आम्ही 2 आय म्हणजे अर्धा, 1 आय म्हणजे 1.25, 3 आय म्हणजे पाऊण असं मी माप धरते. बघू शकताय. पुढील उंची ही मागील उंचीपेक्षा अर्धा इंच जादा घेते नेहमी. मागील आपली 12 आहे म्हणजे पुढली आपली 12.5 होणार. बघा, असं व्यवस्थित हुक लावून अगदी बरोबर हुक लावून खालचा वरचा हुक लावून आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पुढचा गळा व शोल्डर आपल्याला व्यवस्थित मोजता येईल. बघू शकताय तुम्ही. व्यवस्थित ब्लाऊज अगदी व्यवस्थित असं गळा वगैरे व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे सुरुवातीला. बघा, आपले हे कटोरी ब्लाऊज आहे. इथं व्हिडिओवर व्यवस्थित दिसत नाही, प्युअर कॉटन ब्लाऊज असल्यामुळे थोडा आकसलेला आहे, त्यामुळे पूर्ण लक्षात असा येत नाही आहे. कटोरी ब्लाऊज आहे तर हा कटोरी आहे. बघा, काज बटन पट्टीच्या बरोबर शोल्डरच्या तिथून आपल्याला पुढच्या गळ्याचं माप घ्यायचं आहे. किती आलेलं आहे? बघू शकता, 4.25 आलेला आहे. पुढील गळा आपला 4.25 4 आणि 3 रेषा आपल्या पुढील गळ्याचं माप आलेलं आहे. नेहमी काजपट्टीकडच्या बाजूनेच आपल्याला गळा मोजायचा आहे. बघू शकताय. तर आता आपल्याला शोल्डर किती आहे बघा, ह्या खांद्याच्या टिपोपासून त्या खांद्याच्या टिपोपर्यंत अगदी व्यवस्थित अशी आपल्याला शोल्डर मोजून घ्यायची आहे. बघा, आपली पूर्ण शोल्डर 9 आलेली आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी छोटं आपल्या मापाचं ब्लाऊज आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, मी परत एकदा दाखवते. 9 शोल्डर आपली आलेली आहे. बघा, शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे, 4.5 इंच येणार आहे. आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मी नेहमी शोल्डर जितका घेते तितकाच मी मुंडा ठेवते, तरी पण तुम्हाला मी मोजून मुंडा दाखवणार आहे. बघा, शोल्डर पासून खालच्या साईडला बरोबर टिपोपर्यंत आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. मुंडा किती येणार? 4.5 इंच येणार. बाही लांबी बघा, बाही लांबी आपली किती आहे? बाही लांबी आपली तयार 4.25 इंच आहे. बघू शकताय तुम्ही. 4.25 म्हणजे 3 आणि 3 रेषा मी 3 आय घेते. 4.25 दंडगेर आपला बरोबर 4.5 इंच दंडगेर आहे. बघू शकताय तुम्ही. दंडगेर आपला 4.5 इंच आहे. आता आपल्याला कमर मोजायचे. दंडगेर आणि कमर हे आपल्याला फिटिंगच्या वेळेला मापे लागणार आहे. बघू शकताय. बटनपट्टी पुढे सोडून मी बटनपट्टीपासून आतल्या बाजूने मी पूर्ण अशी टेप लावून मोजत आहे. बघा तुम्ही किती आलेलं आहे. 24.5 आपली तयार कंबर आलेली आहे.
बरोबर 24.5 आपली तयार कंबर आहे. बघू शकताय तुम्ही 24.5 मध्ये डोळ्यान आय लिहिलेलं आहे. बघा आता ही सगळी आपली मापे ब्लाऊजवरून घेऊन झाली. तर कुठल्या मापामध्ये किती किती मापे वाढवायचे हे तुम्हाला मी तिथे सांगते. तर बघा इंचीत 1 इंच, शोल्डर मध्ये अर्धा इंच, मुंड्यात अर्धा इंच, गळ्यात अर्धा इंच असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला मारायचं आहे. बघा इथं आपली मागील उंची 12 आहे. 12 अधिक 1 इंच बरोबर 13 इंच. पुढली उंची आपली 12.5 आहे प्लस 1 इंच. बरोबर 13.5 इंच आपली पुढली उंची झालेली आहे. बघा 12.5 अधिक 1 इंच 13.5 इंच. छातीची घडी छाती आपली 28 आहे. तर त्या 28चा चौथा भाग बघा कसा काढायचा. असा 28 बरोबर 4 पदरी घडी घालायची अशी टेपची. आपल्याला चौथा भाग निघतो किती आलाय 7. 28चा चौथा भाग किती 7 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन बरोबर किती 8.5 इंच. 8 आणि मी 2 आले देते. बघू शकता 8.5 इंच. शोल्डर किती आपली 4.5 आहे प्लस अर्धा इंच. शोल्डर 5 इंच. मुंडा पण 5 इंच येणार आहे. मुंडा आणि शोल्डर नेहमी तेवढाच घेते 5 इंच. बघू शकता गळा रुंदी आपल्याला 5.25 आहे प्लस अर्धा इंच. शोल्डर मधलं शिलाई मार्जिन 5.25 इंच पुढला गळा. बघू शकता मागील गळा आपला 7.5 आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बरोबर 8 इंच मागील गळा आपला होणार आहे. बघा बाही आपली 4.25 इंच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन व प्लस 1.5 इंच किंवा 1.25 इंच दुमडपट्ट्याचं मार्जिन. बघा इथं 4.25 आहे तर आपली 4.25 बाही तयार होणार आहे आणि 1.5 इंच किंवा 1.25 इंच आपलं दुमडपट्टीचं मार्जिन आहे. बघा दंडगेर व कमरेत काही आपल्याला बदल करायचं नाही आहे. ते आपल्याला फिटिंगच्या वेळी लागणार आहे. 28 साईज आपलं ब्लाऊजचं माप आहे. तर बघा आता मी हा एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे. त्याच्यावर मी सोप्या पद्धतीने अगदी कटोरीज माप दाखवते. बघा सुरुवातीला 1.5 इंचावरती मी एक अशी लाईन ड्रॉ करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही बरोबर 1.5 इंचावरती 1.5 इंच मार्जिन सोडून आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा माझी कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत अगदीच वेगळी आहे आणि अगदी सोपी आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथून इकडं 8.5 इंच आपल्याला छातीच्या घडी टिक मार्क केलेली आहे. बघा मी पुढचा भाग फक्त काढणार आहे, मागचा भाग काढणार नाही. फक्त कटोरीचे 2 भाग पार्ट काढणार आहे. त्याच्यावर मी पूर्ण ब्लाऊज कसा कटिंग करते ते दाखवते. बघा पुढची उंची आपली 12.5 आहे प्लस 1 इंच शिलाई मार्जिन 13.5 इंच आपली पुढची उंची आहे. फक्त 2 पेपर पॅटर्न वरून आपल्याला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर ते कसं करायचं दाखवते. मी मागचा भाग काढणार नाही, फक्त पुढचा भाग मी काढणार आहे. बघू शकता 13.5 वरती मी टिक मार्क करून घेतलेले आहे व असा एक बॉक्स तयार करून घ्यायचे. त्या 1.5 इंच सोडून त्याच्या पुढे मी मापे घेतलेली आहेत. लक्षात असू द्या 1.5 इंच आपलं मार्जिन सोडल्यापासून पुढे त्या लाईन पासून पुढे 8.5 वरती 8.5 इंच घेऊन मी लाईन बॉक्स मारून बॉक्स तयार करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघा आता आपल्याला शोल्डर व मुंडा घ्यायचा आहे. आपली शोल्डर किती आहे 5 इंच आहे. 5 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. मुंडा सुद्धा आपल्याला 5 इंचावरती घ्यायचा आहे. 5 इंचाला टिक मार्क केलेली आहे. बघा पण गळा रुंदी फक्त मी 2.25 इंच घेणार आहे, कारण आपलं अगदी कमी मापाचं ब्लाऊज आहे. 28 साईजचं ब्लाऊज असल्यामुळे मी गळा रुंदी फक्त 2.25 घेणार आहे. पुढील गळा आपला 5.25 इंच असणार आहे. बघू शकताय तयार आपला गळा 5.25 आपल्याला तयार गळा घ्यायचा आहे. त्यामुळे मी 5.25 फक्त अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. बघा दोन्ही मार्जिन अशी व्यवस्थित घेऊन आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचे आहे. कटिंग करण्याची माझी अगदी सोपी पद्धत आहे. अगदी सहज कुणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी कटोरी ब्लाऊजचं कटिंग सांगणार आहे. बघा इथून कोपऱ्यातून बरोबर अर्धा इंचावरती पुढील मुंड्याचं माप व 1.25 इंचावरती मागील मुंड्याचं माप घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कटिंग केल्यानंतर अजिबात मुंड्यात गुह येणार नाही, पुढे सुद्धा येणार नाही आणि मागं सुद्धा येणार नाही. अगदी परफेक्ट मुंड्याचं कटिंग होतं.
बघा अगोदर मी पुढल्या मुंड्याला असं डॉट 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 आकार देऊन घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. आता मागील मुंड्याला मी आकार देऊन घेत आहे. बघा थोडासा मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकता आपलं मुंड्याचं मार्किंग करून झालेलं आहे. बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी मुंड्याचं मार्किंग सांगितलेलं आहे. तर बघा कमरेकडच्या बाजूने खालच्या साईडने 2.5 इंचावरती क्रॉस पट्टीचं टिक मार्क करून घ्यायचे व काज बटन पट्टीकडे 3 ला टिक मार्क करायचं आहे. बघा इथून आपल्याला मध्य सेंटर असा छातीचा मध्य सेंटर काढून घ्यायचं, तिथपर्यंत सरळ रेष मारायची. वरच्या साईडला थोडीशी तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे. हे आपलं क्रॉस पट्टीचं मार्किंग झालेलं आहे. बघू शकता ह्या 3.5 इंचाचा आपल्याला बरोबर मध्य सेंटर 4.25 घ्यायचा. 4.25 पासून कमरेकडच्या बाजूला 1 इंच जादाचं घ्यायचं आहे. बघा 1 इंच जादाचं मार्किंग केलेलं आहे. तर पुढच्या गळ्याला मी आकार कसा देते बघा, थोडासा 1/2 इंचावरती किंवा 1/4 इंचावरती असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता 2.5 इंच गळा रुंदी असेल तर आपल्याला थोडासा बाहेर आकार घेतला चालत ना. आपली गळा रुंदी खूप छोट्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे मी कुठेही बाहेर गळा घेणार नाहीये. अगदी आतल्यात हळूच तेवढा छोटासा गळा खोलणार आहे. बघू शकता अगदी थोडासाच गळा, अजिबात डीप गळा करायचा नाही आहे कमी मापाच्या ब्लाऊजला. बघा थोडासाच मार्क करून मी दिलेला आहे. बघा आता पुढील मुंडा जिथून घेतला आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही 2.5 इंचावरती बघा थोडासा आता जिथं आपण 1 इंच वाढवून घेतला आहे तिथं असा डॉट 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 करत आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा इथून गळ्याच्या इथून वरती 1/2 इंच घेऊन आपल्याला 1/2 इंच घेऊन आपल्याला गळ्याला आकार देऊन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय थोडंसं मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा सुरुवातीला डॉट डॉटने आकार द्यायचा आहे म्हणजे आकार कुठेही आपला चुकत नाही. नंतर थोडासा डार्क करत जायचा आहे. बघू शकता आपले कटोरीचं पॅटर्न माझी कशी पद्धत. इथून थोडंसं 1/4 इंच वरती आपल्याला 1/4 इंचावरती आपल्याला थोडीशी लाईन अशी तिरकी ड्रॉ करून घ्यायची आहे. अंदाजे आपला 1/4 इंच येईल किंवा 1/2 इंच येईल अशा अंदाजाने आपल्याला घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता हा गळ्याचा पुढच्या गळ्याचा हा टोक व हा टोक आपल्याला तिरका क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे. आता इथून पूर्ण ह्यापर्यंत आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे. माप किती आलेलं आहे 7 इंच. 7चा निम्मा आपल्याला घ्यायचा आहे. 3.5 इंच. 3.5 इंचापासून खालच्या बाजूला आपल्याला 1.25 इंचावरती एक डॉट मारून घ्यायची आहे. बघू शकता 1.25 इंच घ्यायचा, तिथून सरळ लाईन मारून घ्यायची व 1.25 इंचापासून हा तिरका असा डॉट जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. व इकडचा तिरका असा आपल्याला जोडून घ्यायचा आहे. बघा अगदी सुंदर असा आपला कटोरी तयार झालेला आहे. कुठेही कटोरी आपल्याला वाढवायचा नाही आहे. असा कटोरी आपल्याला पेपर पॅटर्न वरती ठेवून कटिंग करायचं. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 28 साईजचं पेपर पॅटर्न सांगितलेलं आहे. कुठेही आपल्याला शोल्डरला 1/2 इंच उतार द्यायची गरज नाही किंवा कुठेही 1 इंच किंवा 1.5 इंचावरती मुंड्याला आकार द्यायची गरज नाही. अशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग केलं परफेक्ट तुम्हाला येणार. बघा जसं अगदी व्यवस्थित ड्रॉ केलेला आहे तसंच अगदी त्या शेपमध्ये व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा हे कटोरी ब्लाऊज कटिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. फक्त हे 2 पॅटर्न वापरून मी संपूर्ण ब्लाऊज कटिंग कसा करते तो पण अगदी कमीत कमी वेळेत, कुठलंही कोणतेही गोंधळ न होता, कोणतेही जम्बलिंग न होता अगदी छान प्रकारे मी संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करते, ते पण अगदी कमी वेळात. बघू शकताय भरपूर पॅटर्न काढायची काही गरज नाही. अगदी 2 पेपर पॅटर्न काढून तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता. जसा आहे जसं आपण पूर्ण ड्रॉ केलेलं आहे अगदी त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. किती सुंदर आपला कटोरी तयार झालेला आहे.
माझ्या पेपर पॅटर्नची कटोरीची पद्धत तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक प्लीज करा. बघा 28 साईज असं मी लिहून घेतलेली आहे. तिथे तुम्ही सगळी मापे लिहून घेतला तरीही चालणार आहे. बघा हे 28 साईजचं पेपर पॅटर्न आपलं कटिंग करून झालेलं आहे. तर ते ब्लाऊज पीसावरती कसं घ्यायचं बघू शकताय. ब्लाऊज पीस मी उलटा ठेवलेला आहे. अगोदर बॅक पार्ट काढून घेणार आहे. बॅक पार्टची उंची 13 इंच आहे. छातीची घडी आपली 8.5 आहे. बघा असा एक बॉक्स तयार करून घेते. असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. उंची आपली 13 आहे. शोल्डर 5 घेतलेली आहे. 5 शोल्डर घेऊन आपल्याला मुंडा सुद्धा आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा थोडस डार्क करते मी तुमच्या लक्षात येईल. मागील मुंड्याला फक्त 1.5 इंचावरती मी टिक मार्क करून कोपऱ्यातून घ्यायचे आहे. बघा आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. मी आकार देऊन घेतलेला आहे. गळा रुंदी फक्त आपल्याला 1.25 इंचच घ्यायची आहे. कुठेही गळा आपल्याला ओढायचा वाढवायचा नाही आहे. बघू शकताय तुम्ही. आपल्याला गळा 8 इंच घ्यायचा आहे. तयार आपला 7.5 इंच होणार आहे. अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन आहे. बघा थोडस डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकता. बघा थोडासा डार्क करली म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर दिसेल. बघा आणखी एक लाईन इकडं मारून घेते. बघू शकता तुम्ही. थोडासा कपडा मी फिरवून घेणार आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसेल. बघा कुठेही गळा वाढवायचा. आपलं छोट्या मापाचं ब्लाऊज आहे. कुठेही गळा पसरवायचा नाही. मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल 36 साईज 34 साईजचं जर ब्लाऊज असेल तर आतल्या साईजला खालच्या बाजूला आपल्याला गळा 1.25 इंचानं वाढवायचा असतो. ते मी पुढच्या ह्याच्यात सांगेनच तुम्हाला. बघा पण इथं कुठेही गळा वाढवायचा नाही. जसं ड्रॉ केलेलं आहे अगदी त्या लाईनवरून व्यवस्थित असं आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय. गळा कुठेही आतल्या बाजूला जास्त आपल्याला पसरवायचा नाही आहे. छोट्या मापाचं ब्लाऊज असेल तर खूप काळजीपूर्वक आपल्याला कटिंग करावं लागतं. बघू शकताय तुम्ही. आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. बघा आता आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे. आपल्याला 4 पदरी भाईची घडी अशी घालून घ्यायची आहे. बॅक बाजू आपल्याकडे ठेवायची आहे व बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे व उघडी बाजू समोरच्या साईडला ठेवायची आहे. बघा सगळा कपडा मी अगोदर व्यवस्थित करून घेते. आता खालच्या साईडने मी दुमडपट्टी अगोदर 1.25 इंच घेणार आहे. बघू शकता. आणि एक लाईन मारून आपल्याला घ्यायची आहे. ही आपली दुमडपट्टी आहे. आता आपल्याला बाहेरची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. बघा इथं मी दंडगीर घेते 4.5 इंच प्लस 1.5-2 इंच आपल्याला शिलाई मार्जिन आखून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. इथं आपल्याला 4.25 इंच बाहीची उंची घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. 4.25 इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. बघा खुल्या बाजूकडून 2.5 इंच खाली आपल्याला घ्यायचं आहे व 2.5 इंचातून अशी तिरकी एक लाईन ड्रॉ करून घ्यावी. बघा मध्य सेंटर काढल्यानंतर मध्य सेंटरच्या वरच्या बाजूला अर्धा इंच व खालच्या बाजूला अर्धा इंचावरती अशी टिक मार्क करून घ्यायची. बघू शकता. मी थोडासा कपडा फिरवून घेते. बघा इथून मी कशी टिक मारत घ्यायची आहे फिटिंगची. पण थोडासा असा वक्राकार करत ह्या मार्जिन केलेल्या टिपतून आपल्याला हा असा आकार द्यायचा आणि हा आतला आकार असा द्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा. बघा आणि आता असं बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे.
जसं कटिंग जसं ड्रॉ केलेलं आहे अगदीच तसं त्याच पद्धतीने व्यवस्थित असं बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा हा अगोदर बॅक साईडचा मुंडा मी कटिंग केलेला. आता 2 भाग उचलायचे आहे. बाहीचे 2 भाग उचलून फक्त 2 भागाला बाहीच्या पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने बघा इथं छोटंसं कट्स देऊन घ्यायचा मध्य सेंटर आपला बाहीचा बघू शकता. व इथं उलट्या बाजूवरती अशी टिक मार्क करून घ्यायची आहे. आता कटोरी काढायचं आहे. एक्स्ट्रा पॅटर्न ठेवलेला असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही डबल कपडा आपला आहे. बघा खुली बाजू मी माझ्याकडच्या साईडला ठेवून घेतलेली आहे व असं क्रॉस ठेवून असं कटोरी ड्रॉ करून घेणार आहे. बघा नेहमी पेपरची जी कटोरी असते ती क्रॉसमध्येच आपल्याला ठेवायची आहे. अगदी पॅटर्न जसा आहे त्याच्या अगदी काठावरून आपल्याला कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे. ती पण तिरक्या कपड्यात ठेवूनच आपल्याला कटोरी मार्किंग करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही अगदी काठावरून मी मार्किंग केलेलं आहे. थोडंसं ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा आणि अगदी जसं ड्रॉ केलेलं आहे अगदी तसंच बरोबर आत घ्यायचं नाही किंवा बाहेर घ्यायचं नाही. अगदी जिथून आपण ड्रॉ केलेलं आहे चॉक आहे अगदी त्याच्यावरून बरोबर मधून आपल्याला कटिंग करायचं आहे. असं कटिंग केल्यामुळे कपडा जादाचा राहत नाही, कुठं फुगा येत नाही, कुठं कपडा लूज पडत नाही. परफेक्ट असं आपलं कटिंग होतं. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपला कटोरा काढून झालेला आहे. बघू शकताय तुम्ही उलट्या बाजूला मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. बघा आता आपल्या साईडचा भाग काढायचा आहे. इथं कॅमेरा दिसत नाही म्हणून मी अगदी सिंगल पार्ट सगळे काढून तुम्हाला दाखवत आहे. बघू शकताय. नाहीतर इतर वेळेला मी डायरेक्ट सगळे पॅटर्न ड्रॉ करूनच कटिंग करते, पण इथं दिसत नाही ना व्हिडिओमुळे प्रॉब्लेम होतो. पूर्ण असं व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत नाहीये. थोडा पार्ट दाखवावा लागतो म्हणून मी तसं कटिंग करत आहे. बघू शकताय तुम्ही इथं पण मी डबल कपडा ठेवलेला आहे व बघा अगदी व्यवस्थित अगदी स्ट्रेट मध्ये हा आपला पॅटर्न ठेवायचा आहे व अगदी काठावरून अशी टिक मार्क करून घेत आहे. बघू शकता कुठेही आपला पॅटर्न कमी जास्त होणार नाही याची काळजी घेत आपल्याला जसा पॅटर्न आहे अगदी तसा आपण फक्त ड्रॉ करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही बघा जसा केलेला आहे तसाच पद्धतीने अगदी व्यवस्थित असं आपलं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा डावा हात आपला त्या पॅटर्न वरती ठेवायचा म्हणजे कपडा कुठेही कमी जास्त होणार नाही. बघू शकता बरोबर ड्रॉ केलेला आहे. अगदी त्याच्यावरून आपल्याला कटिंग असं करून घ्यायचं आहे. हे 2 भाग पण मी वेगळे करून घेते. हा आपला उलटा भाग आहे. उलटा भागावरती क्रॉस चिन्ह काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळतं की बाबा आपण हा आपला उलटा भाग आहे. बघा क्रॉस पट्टी नेहमी डबल फोल्ड मध्ये असावी. बघू शकताय तुम्ही छातीची घडी मी 8.5 घेणार आहे. 8.25 8.5 घेतलं तरीही चालेल. बघा आपलं अगदी छोटं 28 साईजचं ब्लाऊज आहे म्हणून आपली क्रॉस पट्टी 2.5 व 3 घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही कमरेकडच्या बाजूला 2.5 इंच व काजबटन पट्टीकडच्या बाजूला 3 इंच घ्यायचे. बघू शकताय तुम्ही आणि पट्टी कशी 2.5 ते 3 व्यवस्थित लाईन अशी जोडून घ्यायची आहे. याचे डबलची क्रॉस पट्टी झालेली आहे. ह्याला कोण एक योगपट्टी सुद्धा म्हणतात. बघा ही आपली पाठीतली पट्टी काजपट्टी बटन पट्टी मी अंदाजे कट करत आहे. तुम्ही हवा असेल तर 2.5 इंचाची काढू शकता. बघा आपलं
एक दोन्ही तयार झालेली आहे. तर आता आपल्याला गोटपट्टी काढायची आहे, म्हणजेच गळपट्टी. गोटपट्टी नेहमी ही तिरक्या कपड्यामध्येच काढायची, जेणेकरून आपला गोट खूप सुंदर फुलून असा येतो. त्यासाठी मी अशी गोटपट्टी घेत आहे. बघू शकताय तुम्ही, पट्टीच्या साहाय्याने तिरक्या लाईन मारून घेणार आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टेपच्या मदतीने 1.25 इंचाची किंवा 1 इंचाची काढू शकता. मी फक्त 1 इंचाची घेणार आहे. बघा, मी अंदाजे 1 इंचाची गोटपट्टी काढून घेत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ बघितले आपले सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. बघा, आपली अशी गोटपट्टी तयार झालेली आहे. आपले सगळं ब्लाऊजचं अगदी व्यवस्थित असं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता मी पॅटर्न जसं शिवते तसं व्यवस्थित ठेवून घेते, जेणेकरून आपल्याला शिवायला खूप सोपं जाईल असं. बघू शकताय तुम्ही, हा पाठीतला भाग भाई अशाच पद्धतीने आपल्याला पॅटर्न शिवायला घ्यायचं आहे. गोटपट्टी, काचपट्टी, बटनपट्टी, कमरपट्टी, क्रॉसपट्टी, साईड पॅच व कटोरी. आता जोडायचं कसं ह्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार.